नमस्कार. प्रॅक्टिस नंबर 3. आपण 2 पद्धतीच्या प्रॅक्टिस बघितल्या. पहिल्यांदा आपण ताल कसा वाजवायचा, डबल कशी करायची आणि मग त्याची डबल करून परत सिंगल डबल अशी प्रॅक्टिस कशी करायची ते बघितलं. सेकंड क्लिपमध्ये आपण एखादी फ्रेज घेऊन, एखादा कायदा घेऊन तो पण रिपिटेटिव्हली कसा वाजवायचा त्याचा विचार केला. आता ह्या प्रॅक्टिसमध्ये टाळी देणंही तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं आपण वाजवतोय तेवढं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तालांच्या टाळ्या बघूया कशा आहेत त्या. तर बेसिक तालापासून मी सुरुवात करते आणि मेट्रोनॉम मी आता 45चा थोडा वाढवते, 50 करते आणि आपण ताल बघूया मग. ठीक आहे. 1 दादऱ्याने सुरुवात करू. 3 4 धा धी ना धा ती ना धा धी ना धा ती ना धा धी ना धा ती ना. आता रूपकची टाळी बघूया. 3 3 ना धी ना धी ना 3 3 ना धी ना धी ना 3 3 ना धी ना धी ना. आता झपतालची टाळी बघूया. धी ना धी धी ना ती ना धी धी ना धी ना धी धी ना ती ना धी धी ना धी ना धी धी ना ती ना धी धी ना. आता एकतालची टाळी बघू. धिन धिन धागे तिरकिट तू ना कर 3 धागे तिरकिट धी ना धिन धिन धागे तिरकिट तू ना कर 3 धागे तिरकिट धी ना धिन धिन धागे तिरकिट तू ना कर 3 धागे तिरकिट धी ना. आता 3 ताल. धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा 3 3 ता ता धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा 3 3 ता ता धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा 3 3 ता ता धिन धिन धा. 1 दादऱ्याने सुरुवात करू. 3 4 धा धी ना धा ती ना धा धी ना धा ती ना धा धी ना धा ती ना. आता रूपकची टाळी बघूया. 3 3 ना धी ना धी ना 3 3 ना धी ना धी ना 3 3 ना धी ना धी ना. आता झपतालची टाळी बघूया. धी
ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना. आता एकतालची टाळी बघू. धिन धिन धागे तिरकिट तू ना, कर तिन धागे तिरकिट धी ना, धिन धिन धागे तिरकिट तू ना, कर तिन धागे तिरकिट धी ना, धिन धिन धागे तिरकिट तू ना, कर तिन धागे तिरकिट धी ना. आता तीन ताल. धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तिन तिन ता, ता धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तिन तिन ता, ता धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तिन तिन ता, ता धिन धिन धा. अगेन ही प्रॅक्टिस मी माझ्या दृष्टीने काय मला वाटते योग्य ती मी तुम्हाला सुचवते. तुमची वेगळी प्रॅक्टिस तुम्ही डेफिनेटली करू शकता. तुमची वेगळी पद्धत असूच शकते. आणि ह्याच्यातला परत म्हटल्याप्रमाणे गोल एकच आहे की आपण सगळ्यांनी मिळून ही छान कला कशी जोपासू शकू, कशी प्रॅक्टिस करून आपण त्यातनं छान आनंद घेऊ शकू. तर कीप जॉईनिंग मी फॉर माय प्रॅक्टिस सेशन्स. अँड मी छोट्या छोट्या काहीतरी वेगवेगळ्या आयडियाज घेऊन येणार आहे ज्या मला माझ्या इतके वर्षांच्या प्रॅक्टिस सेशन्समधनं किंवा अकंपनी केल्या त्याच्यातनं काही काही जाणवलेल्या गोष्टी आहेत ज्या मला असं वाटतं की अजून कळल्या तर आपण त्याचा एक एनहॅन्सिंग एक्सपिरियन्स घेऊ शकतो. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अगेन. आणि मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओतनं भेटते. तोपर्यंत एन्जॉय अँड कीप प्रॅक्टिसिंग.